नमस्कार मित्रांनो आता ओढ लागली ती हिंद केसरी पेडगाव मैदानाची आणि पेडगाव मैदान आलं की आवर्जून आठवण येते म्हणजे आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायकदादा देशमुख लिंगरे 42-42 सरकार वेगळं पण प्रत्येक वर्षी पेडगाव मैदान म्हणलं की दादांचं वेगळं पण या वर्षीचं वेगळं पण सलग 2 दिवस 1 नंबर करण्याला गाडीला म्हणजे बैलाच्या मालकाला या ठिकाणी दादांच्या वतीनं 1 लाख रुपये रोख रक्कम बक्षीस दिलं जाणार आहे आणि जर सलग 2 दिवस जर फायनल केला नाही तर जे 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे त्या ठिकाणी सर्व विजेत्या बैलगाडी मालकांच्या मध्ये सामान वाटून दिलं जाणार आहे। मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात आपल्या भरपूर दानशूर लोक आहेत, म्हणजे कुठल्याही कार्यास कधी नाही बोलणार नाहीत, सहकार्य असेल वेळोवेळी सर्वांना सोबत उभे राहणार आहेत। त्यापैकी विनायकदादा एक आहेत आणि दादांची खासियत म्हणाल तर दुसऱ्याच्या गुलालात किंवा दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद व्यक्त करणारे, आपलं सुख मानणारे व्यक्तिमत्व म्हणलं तर दादांच्याकडे बघितलं जातं। सर्व नंदी दादांना समान, सर्वांना आपलं मानणारे, मैदानात असू द्या कुठे असू द्या घरी जाऊ द्या, लहान मोठा असा काय भेदभाव नाही, सगळे भेटले सगळ्यांच्यावर बोलणार, सगळ्यांच्यावर बसणार। एवढा मोठा माणूस परंतु कधी असं नाही की मी ह्याच्यावर का बसू किंवा त्याच्यावर का बसू, आपण खाली बसलो असतो तर आपल्या बाजूला येऊन मांडी घालून बसणार, म्हणजे हे कुणालाही मित्रांनो जमत नाही। आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणाल दादांनी काय कमवलं तर दादांनी लोक कमवले। मी दादांचा मोठेपणा करतोय किंवा दादांच्या बद्दल बोलतोय त्या म्हणजे काय असं काय दादांचा मोठेपणा किंवा हे करायसाठी व्हिडिओ केलेला नाही, परंतु खरोखर मित्रांनो दादांना जवळून बघितलंय आम्ही। दादांसारखी व्यक्ती दादाच आहेत, कारण काहीतरी वेगळं पण आणि प्रत्येक वेळेस विचार असतो बैलगाडी मालकांचा, काहीतरी बैलगाडी मालकांना दिलं पाहिजे किंवा बैलगाडी मालकाच्या वर पोचलं पाहिजे। या अनुषंगानं दादांचं वेगळं पण काहीतरी प्रत्येक वर्षी मैदानात असतं आणि दादांच्या बद्दल जेवढं बोलल तेवढे शब्द कमी आहेत, कारण भरपूर म्हणजे दिलदार मनाचा राजा माणूस म्हणतो ना, तसा राजा माणूस विनायकदादा देशमुख आहेत। कारण जवळून बघितलं बरीचसे मैदान आपण दादांना बघतो, दादा कधी येत असतात कधी दुबईला जातात, परंतु गावी आले की आवर्जून मैदानावरती येत असतात। दादांच्याकडून शिकायला भरपूर भेटतं, कुठलाही अहंकार नाही, गर्व नाही, स्वार्थ नसतो, म्हणजे निष्पाप म्हणतो आपण, किंवा मनात कोणाबद्दल राग द्वेष नाही, कोणाचं काय नाही, सगळ्यावर राहणार, सगळ्याशी बोलणार, हीच दादांनी बैलगाडी क्षेत्रात कमवलंय। आणि दादांनी आता जयंत केसरी पेडगाव मैदानाला बक्षीस जाहीर केली, त्याबद्दल मी दादांचे सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि दादांच्या बद्दल खरंच शब्द नाही मित्रांनो। दादा तुमचे मनपूर्वक आभार।